मासिक पाळी हा असा विषय आहे ज्यावर अजूनही अनेक महिला उघडपणे बोलणे टाळतात। हा काळ एखाद्या स्त्रीसाठी शारीरिक आणि मानसिक वेदना देणारा असतो। एकीकडे शारीरिक बदलांमुळे होणारी पोटदुखी तर दुसरीकडे समाजाच्या मानसिकतेमुळे होणारी डोकेदुखी बाईची पाठ काही सोडत नाही। आजही पाळीच्या दिवसात हे करायचं नाही, ते करायचं नाही, इथे जायचं नाही, तिथे बसायचं नाही अशा सूचना केल्या जातात। अजूनही काही पुरुष मासिक पाळीबाबत नकारात्मक बोलताना दिसतात। यावर बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने काय म्हटलंय ते जाणून घेऊया। अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा सामाजिक विषयांवर व्यक्त होताना दिसते। आताही तिने महिलांच्या मासिक पाळीवर विनोद करणाऱ्यांना खडे बोल सुनावलेत। मासिक पाळी दरम्यान महिलांना होणारा त्रास, त्या वेदना कोणताही पुरुष सहन करू शकत नाही असं तिने म्हटलंय। तर मासिक पाळीत होणाऱ्या त्रासामुळे काही पुरुष आजही महिलांना तुच्छतेने वागवतात असेही तिने म्हटले। अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी कपूर बोलत होती। ती म्हणाली, महिलांच्या मासिक पाळीतील वेदना आणि त्यांना होणारा त्रास याचा मूड स्विंगशी संबंध जोडला जातोय। मी रागात बोलले, चिडले किंवा माझं म्हणणं मी आवेगात मांडण्याचा प्रयत्न केला तर समोरची व्यक्ती लगेच म्हणते, तुला पिरियड्स आलेत का? या अशा नजरेतून आजकाल महिलांना बघितलं जातंय। तुम्हाला खरंच महिलांबद्दल काही वाटत असेल आणि त्यांची काळजी वाटत असेल तर जरा 1 मिनिट थांबा। प्रत्येकाने विचार करा, कारण खरंच या काळात महिलांना ज्या त्रासातून जावं लागतं ते दिवस कठीण असतात। पण काही पुरुष आजही मासिक पाळीला वेगळ्या नजरेतून पाहतात। आजच्या काळात हा विचार सुद्धा किती विचित्र आहे। पण मला माहिती आहे की पुरुषांना या वेदना आणि मूड स्विंग्स अजिबात सहन करता येणार नाहीत। त्यांना मासिक पाळी आली असती तर माहीत नाही कोणतं युद्ध झालं असतं। सध्या जान्हवीच्या या वक्तव्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।